स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त आयक्यूचे सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. मोदींच्या कार्याचे अनुकरण करून समाजासाठी काम करा. अण्णासाहेब डांगे. मोदी सरकारच्या 12 वर्षानिमित्त पलूसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गौरव सोहळा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वामुळे आज जगातील कोणत्याही राष्ट्राची भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होत नाही. देशाच्या सुरक्षेसाठी भारताने जगासमोर आपली ताकद सिद्ध केली आहे. मात्र कार्यकर्त्यांनी केवळ मोदींच्या कामाचे गुणगान करत न बसता त्यांच्या कार्यपद्धतीचं अनुकरण करून समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी प्रत्यक्ष काम केलं पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते व माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं पलूस येथे आयोजित विशेष गौरव सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाला माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस डॉक्टर प्रताप पाटील, डॉक्टर विशाल माने आणि उद्योजक सर्जेराव नलवडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिजामाता कृषीभूषण पुरस्कार प्राप्त पुष्पावती मिठारी, सेंद्रिय कृषीभूषण पुरस्कार प्राप्त सुनील भोसले, पुढारी महाआयकॉन पुरस्कार प्राप्त माजी आमदार पृथ्वीराज देशमुख तसेच महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल उद्योजक सर्जेराव नलवडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच 12 प्रगतशील शेतकऱ्यांचाही आंब्याची रोपे देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी मोदी सरकारच्या 12 वर्षातील पायाभूत सुविधा, कृषी, उद्योग, महिला सक्षमीकरण आणि विविध विकास योजनांचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप कदम यांनी केलं. सूत्रसंचालन अंकुश राजमाणी यांनी तर आभार प्रदर्शन अभिजित सावंत यांनी केलं. या सोहळ्यास परिसरातील शेतकरी, सरपंच, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांना झाले नाही तुम्हाला सांगतो, याचं कारण मोदींचं नेतृत्व आहे. कारण ज्या पाकिस्तानच्या लोकांनी आपल्या लोकांच्या हल्ल्या केले, त्यांना जो धडा शिकवला, तोच धडा अमेरिकेसारख्या मोठ्या राष्ट्राला सुद्धा देण्याची शक्ती ही मोदींच्या मध्ये आहे. ती बुद्धी मोदींची आहे. त्या दृष्टीने सगळं चाललंय. भारत उभा करायचा, त्या दृष्टीने आपलं सैन्य उभा करायचं चाललंय, त्या दृष्टीनं दारुगोळा, त्या दृष्टीनं विमानं, शस्त्रास्त्र. ही मोदींच्या या 10 वर्षात झाली. लक्षात घ्या, मोदींच्या 10 वर्षात झाली. मग कशाला ते खेळातले खेळणे बरोबर उभा केल्यात. जर कोणी वाकड्या नजरेनं बघितलं तर त्याचा डोळा काढायचं ताकद हे आमच्या जवानाच्या हातात आली पाहिजे. या दृष्टीने हे सगळं उभा केलं. आणि म्हणून मोदींच्या कारकिर्दीला 10 वर्ष झाली. याचं नुसतं भजन कीर्तन करत बसण्यापेक्षा मोदींनी जे केलं, जे करतायत, त्याचं अनुकरण करून समाजातल्या प्रत्येक घटकाचं जीवन सुखी आणि समृद्ध कसं होईल हे आपल्या भारतीय जनता पार्टीच्या, जनसंघाच्या आणि मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांनी करायला पाहिजे, असं मला आग्रहानं सांगायचं.